भाग 12. रतनसिंग प्रत्येक वेळेस मीरेला वाचवत होता. भोजराज आता निघून गेला होता. आता सर्व मीराबाईशी घृणा करत होते. बाबरला माहिती होतं की राणा सांगा दुःखात आहे, त्याचा मुलगा मेलाय. भोजराजाही बलशाली होता आणि तोही नाहीये. त्याचाही आता धाक उरलेला नाहीये. आणि हीच संधी साधून भोजराज गेल्यानंतर 2-3 महिन्यातच बाबरनी पुन्हा आक्रमण केलं. राणा सांगा क्रोधित झाले होते. 2000 राजपुत्र एकत्र आले. सगळ्यांना एकत्र केलं. सगळे राजपुत्र आणि ते होतं खानवाचं युद्ध. इतिहासात याची फार कमी नोंद आहे. शाळेतल्या इतिहासात तर नाहीच. हा सगळा इतिहास लपवला गेला आणि एक भयावह गोष्ट झाली. एवढे राजपूत एकत्र जरी आले तरी बाबर तोफ घेऊन आला होता. राजपूत कट्टर होते, शूर होते, राष्ट्रप्रेमी होते, न ढळणारे न चळणारे होते. पण जुन्या पद्धतीनेच भाला तलवारी घेऊन लढत होते. म्हणून अपडेट होणं गरजेचं आहे. युक्ती नसेल तर शक्ती पण वाया जाते. इथे समर्थांचं द्रष्टेपण आठवतं. किती द्रष्टेपण होतं समर्थांमध्ये. मठ मंदिरे हे सगळं त्यांचं नेटवर्किंग होतं. मठ मंदिरांचं जाळं पसरवलं होतं समर्थांनी. व्यायामशाळा आणि हनुमंतासारखा युक्ती शक्ती बल बुद्धी विद्येनी संपन्न असलेली देवता त्यांनी आराध्य केली. राम नुसताच नव्हता, शस्त्रधारी कोदंडधारी राम त्यांचा आराध्य होता. शास्त्राबरोबर शस्त्रही ठेवण्यावर त्यांचा जोर होता. आता नाही का मोदीजींनी आपली डिफेन्स व्यवस्था इतकी उत्तम ठेवली आहे. कितीतरी संकट मोदीजींनी परस्पर टाळली. नाहीतर आज हे मीरा चरित्र ऐकायला सुद्धा आपण जिवंत नसतो कदाचित. आता राणा सांगा तर कमी नव्हताच, शूरच होता. राजपुतांमध्ये काही कमी नव्हती. पण कमी होती ती तोफ नव्हती. तोफ शस्त्रास्त्र डेव्हलप्ड नव्हती, आधुनिक पद्धतीची नव्हती. आणि हेच बाबरनी केलं. लाखो राजपूत मारले गेले आणि त्यामुळे बाबरची ताकद खूप वाढली. त्यातच राणा सांगा जखमी झाले. आणि दुर्दैव हे की आपलेच लोक कसे शत्रू असतात. त्यांना जखमी अवस्थेमध्ये आपल्याच लोकांनी औषधामध्ये विष पाजलं आणि त्यांचा खेळ खतम केला, मारून टाकलं. आता मोठाच आधार संपला होता. राणा सांगासारखा बलाढ्य शूरवीर राजपूत नव्हता, भोज नव्हता. राणा सांगा जेव्हा निधन पावले तेव्हा मीराबाईची सासू म्हणजे राणा सांगाची बायको धनाबाई, भोजची आई, सती गेली. एकाच घरातली 3ही मंडळी पटापट गेली. भोजराजचा आता लहान भाऊ रतनसिंग तो राजा झाला. भोजचा धाकटा भाऊ राणाचा लहान मुलगा तो राजा झाला. त्याच्या काळात मीराबाईला काही त्रास नाही झाला. पण इतिहास काय सांगतोय पहा. त्या रतनसिंगचा पण अत्यंत रहस्यमयी मृत्यू झाला. 25-30 वर्षाचाच होता तो. भोज नंतर तो राजा झाला होता आणि सावत्राई हांडीबाई तिला हे पाहावलं नाही गेलं. तिचा मुलगा विक्रमसिंग त्याला राजा बनवायचं होतं. तिने त्याला जहर खाऊ घातलं, विष खाऊ घातलं. आणि अशा पद्धतीने रतनसिंग सुद्धा देह सोडला. आता उरले कोण? हांडीबाई, विक्रमसिंग. हांडीबाई ही सावत्र सासू मीरेची
आणि तिचा मुलगा विक्रमसिंग यांनी तर मीरेला फार फार छळलं. तो आता विक्रमसिंग राजा झाला. आणि मग तर काय, वाईटालाच ऊत आला. जसा तो राजा बनला त्याने उदाबाईला बोलवलं, सांगितलं, जा सांग त्या मीरेला आता नाच गाणं बंद कर म्हणावं. लाज नाही वाटत? नुसती भजनं म्हणत नाचत बसते. मी हे खपवून नाही घेणार. तो माझा पिता, तो माझा भाऊ. खाल्लं हिनी या पोरीनी त्यांना. तिच्यामुळे ते मेले. राणा सांगा गेले, भोज गेला, रतनसिंग गेला, स्वतःची सासू गेली. शरम नाही हिला? आणि घुंगरू बांधून नाचते, लाल कपडे घालून नाचते. विधवेचे कपडे घालायला सांग तिला. हे असले कपडे चालणार नाहीत. अत्यंत वाईट 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 बोलून त्यांनी उदाबाईच्या हस्ते निरोप पाठवला. मी हे सहन करणार नाही, सांग तिला हा निरोप. उदाबाई स्वतः आता द्वेष करतच होती तिचा. तिने खूप खूप धमकावलं मीरेला. पण मीरेने एकही अपशब्द काढला नाही, की एकही उत्तर दिलं नाही. खरं तर उदाबाई लहान होती मीरेपेक्षा, आणि तरी पण मीरेला ती तू करून बोलायची. तू असं करते, तू तसं करते, तू तसं करते. मीरा म्हणाली, ताई, आपण माझ्यापेक्षा लहान आहात, मला तू करून म्हणता, खूप अपशब्द, खूप शिव्यागाळ करता, तेही मी सहन करीन. पण मी आपल्याला आधीच सांगून ठेवलंय, मला विधवा नका म्हणू. मी विधवा नाही. कोणतीही शिवी द्या, पण मी विधवा नाही, मी सधवा आहे. अगं, तुला लाज नाही वाटत सधवा म्हणायला? स्वतःला सधवा म्हणते. राणा विक्रम नाही सहन करणार. केलं असेल तुझ्या भोजनी. राणा विक्रम नाही सहन करणार. बोटी कापून टाकेल तुझी, कळलं ना? त्यांनी सांगितलंय, कीर्तन, भजन, नाच गाणं एकदम बंद. साधू मंडळी वगैरे सगळं सोडून टाक, नाहीतर त्याच्याशिवाय कोणी वाईट नाही, समजलं? राणा रुसला ना तर तुझं काही खैर नाही. मीरा म्हणाली, राणाजी रूठ्या तुम्हारा काय करलेसी. राणाजी रूठ्या तुम्हारा काय करलेसी. मैं गोविंद गुण ग्यासा हो माई. तुम्ही राणाजी रूठला तर काय करून घेईल माझं म्हणताय ना? काय करू नाही शकत. तुम्ही म्हणाल अन्न सोडून टाकीन. तुम्ही म्हणाल भक्ती सोड, तर नाही होणार. उदाबाई तर हे वाक्य ऐकून फार संतापली. पाय झटकत गेली राणा विक्रमकडे. मीरा म्हणते, राणाजी रूठ्या तो काय मारा करलेसी. बघ तुला असं म्हणाली. काय करून घेईल राणाजी म्हणाली. विक्रम म्हणाला, असं म्हणाली? मला असं म्हणाली? थांब, आता दाखवतोस तिला मी काय करून घेईन. आता हंडीबाई, उदाबाई, विक्रम राजा तिघे जण एकांतात बसले आणि ठरवू लागले हिचा काटा कसा काढावा. हंडीबाई म्हणाली, हिला मारून तर काही उपयोग नाही, काहीतरी युक्ती करावी लागेल, नाहीतर लोक म्हणतील दिरानी काटा काढला. उदाबाई म्हणाली, हे बघा, हिचा ना जीव की प्राण ती गिरधराची मूर्ती आहे, तीच चोरायची की झालं. हां, ठरलं. चोरांना नेमलं. तशी मीरा त्या गिरीधराला कडी कुलपात ठेवत नव्हती. चोर बोलावले, त्यांना काम सांगितलं. चोरांनी ती मूर्ती चोरली आणि अत्यंत लांब एका घनघोर अरण्यात खड्डा खणला 14 हात खाली आणि त्या मूर्तीला गाडून पुरून टाकलं. सकाळी मंगलारतीला मीरा जेव्हा आपल्या गिरीधरापाशी आली, सिंहासन रिकामं, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडल्या आहे, पळी पंचपात्री पडलेली आहे, समया वगैरे सगळ्या खाली पडलेल्या आहे. चोर घेऊन पळाले होते. मूर्ती नाही. मीरा दासी व्याकुळ झाल्या. दासी तवरडायला लागल्या. मीरा नेत्र बंद करून बसली. काय माहिती
माझा गिरीधर कुठे गेलाय कुणास ठाऊक. रास खेळायला गेला का? रात्री रास खेळायला गेला असेल म्हणून कदाचित सकाळी यायला उशीर झाला असेल. नाहीतर भक्ताच्या संकटासाठी धावत गेला असेल कुठे, म्हणूनही उशीर झाला असेल. कुठे गेला माझा गिरीधर? कुठे गेला असेल माझा गिरीधर? व्याकुळ झाले. पहाटेचे 4 वाजले होते. 5 झाले, 6 झाले, सकाळी 7, 8, 9, 10, 11, 12 वाजले. दासी आता रडू लागल्या. घालमेल झाली. खूप रडल्या. मीरा म्हणाली, अगं रडता काय? ज्या गिरीधरनी गिरिराज उचलला त्याची काय तुम्ही चिंता करता? नका करू चिंता, नका करू. फक्त कीर्तन करा. संकटकाळी रडायचं नसतं, हरिनाम घ्यायचं असतं. सगळ्या जणी हरिनाम घेत राहिल्या. मोठमोठ्याने धावा सुरू केला. मीरा डोळे बंद करून बसली. नाम घेत होती. श्रीकृष्ण गिरीधर गोपाल, श्रीकृष्ण गिरीधर गोपाल, श्रीकृष्ण. खूप कीर्तन केलं. इतकं की 4 तास 5 तास एका जागेवरून उठल्याच नाही. आणि कीर्तन पूर्ण होत नाही तेवढ्यात माहीत नाही गिरीधर कुठून प्रगट झाले, कसे प्रगट झाले काही माहीत नाही. आले धावत आणि आपल्या चौरंगावर येऊन बसले. मीराने नेत्र उघडले. गिरीधराला समोर पाहिलं. खूप लाड केले. मूर्तीला अभिषेक केला दुधाचा. नवीन वस्त्र घातली. नैवेद्य केला. आरती केली. आणि तिकडे मात्र हा विक्रमसिंग तर वाटच बघतोय कधी मीरेच्या मरणाची वार्ता येईल. गिरधर नाही म्हणजे मीरा मरेलच. उतावीळ झाला होता. आणि इथे तर सैनिकांनी सांगितलं मीरेच्या महालात तर आनंद जल्लोष चालू आहे. छान अभिषेक झाला, पूजा झाली, आरती झाली, कीर्तन झालं, गजर, आनंद, प्रेम, भक्ती, उल्हास. नुसता टाळांचा आवाज येतोय. नाचतेय मीरा. काय? हे कसं काय झालं? चोर तर म्हणाल, नाही महाराज, नका आम्हाला दंड देऊ, नका मारू. आम्ही तर खूप लांब खाली पुरून ठेवलं होतं त्याला 14 फूट खाली. उदाबाई म्हणाली, जरूर ती चमत्कारी मूर्ती आहे. अत्यंत चमत्कारी मूर्ती आहे ती. जादूची मूर्ती आहे. विक्रम म्हणाला, हे बघा, आता हे सगळं सोडा. आत्ताच्या आत्ता मला जाऊ द्या. तलवारीने तुकडे करून टाकतो तिचे. आई म्हणाली, अरे नको विक्रम, ऐक, बदनामी होईल तुझी. उदाबाई म्हणाली, भाई साहब देखो, तरीके तो बहुत है मारने के लिए उसे. क्यों चिंता करते हो आप? मैं हूं ना. कसं काय करशील तू? अरे भाई साहब, एक नरभक्षी सिंहाची चर्चा चालू आहे, माहिती आहे ना चित्तोडमध्ये. हो तर मग मला आतल्या गोटातनं हळूच एक बातमी कळली. अजून तर गावाला कोणालाच कळलं नाही. मला कळलंय की तो नरभक्षी सिंह तो पकडला गेलाय. त्याला घेऊन यायचं आणि मग काय करायचं? आणि मग असं करायचं, त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवायचं. काही जणांना त्याच्यावर पाळत ठेवायला सांगायची. सैनिकांना त्याच्यावर नेमणूक करायची. आणि त्या सैनिकांना त्या पिंजऱ्यातल्या सिंहासकट पाठवून द्यायचं मीरेच्या महालाकडे. जेव्हा ते मीरेच्या महालाकडे जातील, ताबडतोब त्याला सोडायचं आणि मीरेला ते खाऊन टाकेल. पटकन त्या सिंहाला तसंच धरून त्या कोंडायचं पिंजऱ्यात आणि त्याला जंगलात सोडून द्यायचं. झालं. दुष्ट सेवकांना तिथे बोलावलं गेलं. राणा विक्रमला तर खूपच आनंद झाला. वा उदाबाई, काय छान व्यवस्था मी करतो, बघच तू आता.
दुष्ट सेवक आले, त्यांना सगळ्या सूचना दिल्या. मीरेच्या मंदिरात जा, सिंहाचा पिंजरा तिथे उघडा, तुमच्यापाशी शस्त्र असणारच आहेत. मीरेला नरभक्षित तो सिंह खाऊन टाकेल आणि मग त्याला लगेच त्या पिंजऱ्यात टाका. ही वार्ता सगळीकडे जाईल. सिंहाने खाल्लं, आपल्यावर आरोप येणार नाही. तुमची शस्त्रास्त्र तुम्ही जवळ ठेवा, पिंजऱ्यात घाला पुन्हा सिंहाला आणि काम तमाम करूनच या. दुष्टांचे सेवक दुष्टच असतात. उत्साहाने कामाला लागले आणि तसंच केलं. मीरेच्या महालात गेले. दरवाजा उघडला पिंजऱ्याचा. मीराबाई गिरधरापाशी बसली होती. सिंह एकदम उफाळून वर आला. मीराच्या दिशेने धावत सुटला. जोरात दासी किंचाळल्या. मीरेचा दरवाजा बंद करायला धावल्या, पण सिंहाची झेपच इतकी जलद होती, इतकी ताकद, इतकी भयानक होती की तो आत गेलाच. जोरात जोरात ओरडतायत, दासी ओरडतायत, मीरा आत जा, मीरा आत जा, आतल्या खोलीत जा, दार लावून घे. त्याच्या आतच मीरेच्या मंदिरात तो घुसला आणि मीरेवर झेपावणार. इतक्यात मीरा म्हणते, अरे अरे, हा सिंह नाही, हा सिंह नाही, हा नरसिंह आहे, हा नरसिंह आहे. नाही नाही, मीरा मीरा तू आत जा, मीरा तू आत जा, नको नको त्याच्याकडे बघू, जा आत जा. दासी किंचाळतायत, ओरडतायत. अगं, हा सिंह नाही. सांगा बरं, आज कोणती तिथी आहे? नाही माहिती तिथी, जा नाही मीरा, जा जा जा. अगं, आज वैशाख शुक्ल चतुर्दशी, नरसिंहाचा अवतार. आणि खरंच मी अभिषेकच करते. तेवढ्यात हा नरसिंह स्वतःच आला धावून माझ्यापाशी. काय करावं? मीरेनी पूजेची थाळी आण, पूजेची थाळी आण म्हटलं. सगळ्या घाबरल्या होत्या, पण तरी पण इकडच्या तिकड्या वस्तू गोळा करायला लागल्या. आणि आता त्यांना थोडं बळ आलं मीरेच्या समोर तो सिंह उभा राहिल्यामुळे. पटपटापट मीरेनीच पूजेची थाळी आणली. चरण धुवायला दूध घेतलं. दासी तर लटपट कापू लागल्या होत्या, थरथरत होत्या. मीराबाईंनी स्वतः सगळी सामुग्री गोळा केली. सिंहाचे चरण धुतले दुधानी, सिंहाला कुंकू लावलं, सिंहाला फूलमाळा घातली. बघा बरं, ही काही कपोल कल्पित कथा नाही, ही मीरेबद्दलची सत्य घटना आहे. जसा गाईला गूळ खाऊ घालावा, तसा सिंहाला तिने हातात घेऊन नैवेद्य केला. आता तर दासी पण आजूबाजूला होत्या, घाबरत का होईना त्या होत्या. नंतर मीरेनी जमिनीवर डोकं टेकून प्रणाम केला सिंहाला, त्या नृसिंहाला. सिंहाने आपला पाय उचलला, पुढचा उजवा पाय उचलला आणि मीराबाईच्या डोक्यावर ठेवला. खूप वेळ ठेवला. मीराबाईंनी हात जोडून विनंती केली, नृसिंहा रक्षण करा, माझं रक्षण करा. इतकं झाल्यावर तो सिंह बाहेर गेला. ते दुष्ट तर त्याला पकडण्यासाठी उतावीळ होतेच, पिंजऱ्यात पकडून घालण्यासाठी. चिरून फाडून खाऊन टाकलं त्यांना. आणि तो कुठच्या कुठे पसार झाला सिंह माहिती नाही. अरण्यात निघून गेला छलांग मारून, कळलंच नाही. इथे राणा तर वाट बघत होता. आत्ता मीरेच्या मरण्याची वार्ता येईल. अगदी उतावीळ होता. एकेका क्षणाने त्याला उशीर होत होता. सेवकांना पाठवलं, बघा जा काय झालंय तिकडे. सेवकांनी येऊन सांगितलं, महाराज महाराज महाराज, अनर्थ झाला. तिथे तर म्हणे त्याची पूजा झाली, ती नृत्य करते, ती भजन करते, नृसिंह गान करते आणि तिथे आनंद चाललाय. आणि आपले जे सैनिक होते ते तर मरून पडलेले आहेत, त्यांची चिरफाड झालेली आहे. मीरेच्या महालातून कीर्तनाचा आवाज येतोय. राणा तर विचारच करू लागला. उदाबाईला म्हणाला, अगो हिनी नरभक्षी सिंहच वशमध्ये करून घेतला की काय? उदा म्हणाली, जरूर ती तंत्र मंत्र जादू टोणा जाणते. नरभक्षी सिंहावर जर तिची एवढी जादू चालली तर तुमच्या आमच्या मनुष्याची काय तमा तिला? काय करावं या मीरे करता, काय करावं? विक्रमराजा तर भयंकर संतापला, काही करू नये, मी तर त्याचे आता तुकडे करून फेकून देईन तिला.
हंडीराणी म्हणाली, बेटा थांब, एक संधी तू मला दे. पण आई तू काय करणार आहेस? नाही, ते मी सांगणार नाही. माझ्या डोक्यात एक चांगला कट आहे. आई तू मला फक्त सांग, मी आत्ताच्या आत्ता तलवारीने कापून टाकीन तिला. अरे असं काम करायचं की आपल्यावर नाव नको यायला. तिचंही काम तमाम व्हायला हवं, म्हणजे 4 जण आपल्याकडे बोट दाखवणार नाहीत. ऐक ऐक तू माझं, मी करते तिचा बंदोबस्त. हंडीराणीच्या डोक्यात आता एक नवीन कल्पना होती. नवीन छळवणूक. मीरेला त्रास देण्याचा अजून एक कट.